भारतीय सैनिकांना आपण पत्र पाठवण्याचा यापैकी मी एक दोन पत्र या ठिकाणी वाचून दाखवतो। सुरवीर सैनिक, सप्रेम नमस्कार। आम्ही इकडे घरोघरी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे करत आहोत, पण राखीचे खरे मानकरी तुम्ही आहात, सीमेवर लढणारे सैनिक आहात। कारण तुम्ही आपल्या प्राणांची पर्वा न करता दिवस रात्र तुम्ही सीमेवर पहारा देत असता। आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे। तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस तुम्ही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अर्पण करत आहात। त्यासाठी तुमचे सर्वांचे आभार आणि तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुमच्यामुळे आम्ही इथे प्रत्येक क्षण आनंदाने साजरा करू शकतो। तुमची बहीण कोमल। दुसरं पत्र आहे, प्रिय सप्रेम नमस्कार। तुम्ही करत असलेल्या त्यागाला माझा सलाम। तुम्ही देशाच्या सीमेवर उभे राहून आपले घरदार कुटुंब सोडून रात्रंदिवस देशाचे संरक्षण करत आहात। तुमचे हे महान कार्य पाहून प्रत्येक भारतीयाला तुमचा अभिमान वाटतो। तुमची शौर्य गाथा, तुमची निष्ठा, तुमची देशभक्ती पाहून आम्हाला प्रेरणा मिळते। तुमच्यामुळेच आम्ही सुरक्षितपणे शांततेत जीवन जगत आहोत। तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही। तुमची कर्तव्यनिष्ठा, त्याग आणि समर्पण पाहून आम्ही भारावून गेलो आहोत। आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। तुमची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि सुरक्षित राहा आणि परत या। तुमची बहीण पूजा बन। अशा प्रकारचे हे पत्र आपण सैनिकांसाठी लिहिलेले आहेत। तेही आपण आज पोस्ट मास्टरकडे सुपूर्द करत आहोत।